नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मामीला त्या गुंडांनी पकडलेलं असतं. मामी आणि त्या गुंडांचा आता हा प्लॅन असतो. पोलीस वगैरे सगळेजण तेथे आलेले असतात आणि मुद्दाम आता ती बाई आहे तर ती मामीच्या डोक्याला पिस्तूल लावते आणि जर कोणी पुढे आले तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल म्हणून पैशाची बॅग वगैरे घेऊन मात्र आता ते मामीला मुद्दाम तेथून घेऊन निघून जातात. दरवाजा बंद करून घेतात आणि मामीला आता गाडीमध्ये बसून घेऊन पुढे येतात. तोपर्यंत आता इकडे पोलिसांनी दरवाजा उघडलेला असतो आणि हे गाडीमध्ये बसून निघून जातात. तेव्हा आता पुढे गेल्यानंतर लगेच मामी ही त्यांना म्हणते की खाली उतरा, मला इथे सोडून द्या आणि माझे 50 लाख रुपये आहेत तर ते 50 लाख रुपये मला हवे आहेत. मी जे काही तुम्हाला सांगितले होते ते 50 लाख रुपये मला द्या. तेव्हा ते सगळेजण मात्र हसायला सुरुवात करतात आणि तुझे 50 लाख रुपये तुला मिळतील ना म्हणून जोरात मामीला ढकलून देतात आणि मामीच्या डोक्याला त्यांनी पिस्तूल लावलेला असतो. तेव्हा आता मामी खाली हातावर पडलेली असते आणि हातावर पडलेली असताना ती गाडी तिथून निघून जाते आणि पैसेसुद्धा त्यांनी नेलेले असतात. मामी आता ओरडत असते की माझे पैसे द्या आणि त्याच वेळेस तिथे पोलिसांची गाडी अर्णव हे सगळेजण येऊन पोहोचतात. मामीला खाली पडलेलं बघून त्यांना खूप आता ते घाबरतात की नक्की मामीला काही केलं तर नसेल ना आणि यामध्ये मामी सामील असते आणि शेवटी मामीला तोंडावर आपटून ते गुंड पैसे घेऊन निघून गेलेले असतात. तर तेव्हा आता मित्रांनो, ईश्वरी आता घरी आल्यानंतर अंजलीला फारच आनंद होतो, परंतु राकेशचं आता एक म्हणजे खरं रूप आता ईश्वरी समोर येणार आहे. परंतु अर्णव ईश्वरीचा राकेशवर विश्वास बसलेला असतो आणि शेवटी राकेशने आपलं खरं गुलछरी उडवायला सुरुवात केलेली असते. पण राकेश आणि मामीचं सत्य मात्र आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.